नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील शेअर बाजाराचे कामकाज कोण पाहतो, त्यावर कोण नियंत्रण ठेवतो आणि ती संस्था नेमकं काय काम करते याची माहिती घेणार आहोत. शेअर बाजार सुरळीत, सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने चालावा यासाठी एक नियामक संस्था असते. शेअर बाजार म्हणजे काय? शेअर बाजार ही एक अशी जागा आहे जिथे विविध कंपनीचे शेअर खरेदी आणि विक्री केली जातात. कंपन्या भांडवल उभारण्यासाठी शेअर जारी करतात आणि गुंतवणूकदार त्या शेअर्समध्ये पैसे गुंतवतात. भारतात प्रामुख्याने BSE आणि NSE हे दोन प्रमुख शेअर बाजार आहेत. शेअर बाजारामुळे देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळते. नियामक संस्था म्हणजे काय? नियामक संस्था म्हणजे अशी संस्था जी नियम तयार करते आणि त्या नियमांची अंमलबजावणी करते. शेअर बाजारात कोणतीही फसवणूक, गैरप्रकार किंवा अन्याय होऊ नये यासाठी ही संस्था काम करते. गुंतवणूकदारांचे हित जपणे आणि बाजारात शिस्त राखणे हे तिचे मुख्य उद्दिष्ट असते. सेबी म्हणजे काय? सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही भारतातील शेअर बाजाराची प्रमुख नियामक संस्था आहे. सेबीची स्थापना 1992 साली झाली. या संस्थेचे मुख्यालय मुंबई येथे आहे. भारतातील सर्व शेअर बाजार, दलाल, म्युच्युअल फंड आणि सूचीबद्ध कंपन्या सेबीच्या नियंत्रणाखाली येतात. आणि सेबीचे कार्य. सेबीचे मुख्य काम गुंतवणूकदारांचे संरक्षण करणे आहे. ती शेअर बाजारासाठी नियम आणि कायदे बनवते. दलाल, स्टॉक एक्सचेंज, म्युच्युअल फंड आणि कंपन्यांवर देखरेख ठेवते. जर कोणी नियम मोडले किंवा फसवणूक केली तर सेबी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करते. त्यामुळे शेअर बाजार सुरक्षित आणि विश्वासार्ह राहतो. शेअर बाजार योग्य प्रकारे चालण्यासाठी सेबीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सेबीमुळे गुंतवणूकदारांचा शेअर बाजारावर विश्वास वाढतो. पारदर्शकता, शिस्त आणि सुरक्षितता राखण्याचे काम सेबी करते. म्हणूनच सेबी ही भारतातील शेअर बाजाराची मुख्य आणि अत्यावश्यक नियामक संस्था आहे. आणि जर तुम्हाला शेअर मार्केट शिकायचे असेल पुस्तकामधून आणि योग्य ज्ञानातून तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.